मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जणू काही राजकीय रणभूमीच उभी केली। संपूर्ण नाट्यगृह खचाखच भरलेलं, उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह तसाच उसळलेला आणि आदित्य ठाकरेंनी एकामागून एक पॉवर पॉइंट स्लाइडच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर चौफेर हल्लाबोल केला। या कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाने आगामी महानगरपालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं। लढा मुंबईच्या हक्कासाठी या टॅगलाईन खालील झालेल्या या मेळाव्यात मुंबई महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार, धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विस्थापनाचा धोका आणि बुलेट ट्रेन प्रकल्पावरून सरकारची भूमिका यावर आदित्य ठाकरे यांनी थेट आरोपांचा वर्षाव केला। धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की केवळ 2000 नागरिकांना पात्र ठरवून इतरांना शहराबाहेर विस्थापित करण्याचा डाव सुरू आहे आणि तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। जोपर्यंत सर्व धारावीकरांना हक्काचं घर मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असं ठाम विधान त्यांनी यावेळी केलं। मुंबईतील विविध प्रकल्पांमधील भ्रष्टाचाराचे पुरावे दाखवत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भ्रष्टानंद मेंढे अशी उपमाही दिली। एकामागून एक स्लाइडच्या माध्यमातून त्यांनी दावा केलाय की मुंबई महानगरपालिकेच्या निधीचा वापर केवळ भूमिपूजनांमध्ये आणि घोषणांमध्ये अडकवला जातोय। बुलेट ट्रेन प्रकल्पावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरलं। बुलेट ट्रेन मुंबईकरांसाठी आहे की मुंबईचं विकेंद्रीकरण करण्यासाठी, आणि सवाल उपस्थित करत त्यांनी स्पष्ट केलंय की बुलेट ट्रेनच्या खर्चात जर मुंबई लोकल सुधारल्या असत्या तर मुंब्रासारखी दुर्घटना घडली नसती। या भाषणादरम्यान त्यांनी विधानसभेतील मिहिर कोटेचा यांचा व्हिडिओ दाखवला, ज्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की मुलुंडमधील 1 इंच ही जागा धारावी प्रकल्पासाठी दिली जाणार नाही। त्याचप्रमाणे खासदार राहुल शेवाळे यांची धारावीच्या भूमिकेवरील बाईटही दाखवण्यात आली। या संपूर्ण भाषणातून आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा केवळ भाषणाचा कार्यक्रम नव्हता, हा एक राजकीय लढ्याचा आरंभ होता। मी आदेश द्यायला आलो नाही, तुमच्यासोबत लढायला आलोय। या शब्दात त्यांनी शिवसैनिकांना एकत्र राहण्याचं आणि आंदोलनासाठी सज्ज होण्याचं आवाहन केलं। एकंदरीत या मेळाव्याच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवत धारावी प्रकल्प, मुंबई महापालिका आणि लोकलच्या अपयशांवर ठाम भूमिका घेतली। त्यांच्या भाषणातून मुंबईच्या हक्कासाठीचा लढा अधिक धारदार होणार हे येथे स्पष्ट झालं। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई। फ्लॅश बंद करू। आज हा उत्साह पाहिल्यानंतर मला वाटत नाही प्रेझेंटेशन किंवा काही सांगण्याची गरज आहे। आज योगायोगाने महाराजांच्या राज्याभिषेकाची तिथीप्रमाणे आज आपण राज्याभिषेक दिन साजरा करत आहोत। पण आज ह्याच महाराष्ट्रावर, आपल्याच मुंबईवर एक संकट मोठं आपल्या दारी येऊन थांबलेलं आहे। निर्णय तुम्ही घ्यायचा आहे की त्या संकटाला तुम्ही घरात येऊ देणार आहात की उंबरठ्यावरनच परत पळवणार आहात, हा निर्णय तुमच्या हातात आहे। आणि हा निर्णय तुमचा तुम्ही मुंबईकर म्हणून घ्यायचा आहे। तुम्ही कुठच्याही पक्षाचे असाल, कोणालाही मतदान करत असाल, कुठच्याही जातीचे असाल, धर्माचे असाल, कुठच्याही भाषा बोलत असाल, पण आज वर्षानुवर्ष जो प्रयत्न होत आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा, तो काही यशस्वी होत नाही। आधीच्या निवडणुका आपण पाहिल्या, मग अनेक निवडणुका आता पाहतच आलोय, पण 2017ची असेल, 2019 मध्ये आपली निवडणूक पाहिल्यानंतर पुन्हा एकदा 2024चं जो वर्ष होतं ते फार महत्त्वाचं होतं। त्याच्यात आपण लोकसभा चांगल्या आकडे आपल्याला मिळाले, महायुतीला, महाविकास आघाडीला असेल, महायुतीचा प्रयत्न होता, पण तरी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगलं यश मिळालं। त्याचसोबत नंतर 2 आमदारकीच्या निवडणुका आल्या, MLCच्या बॅलेट पेपरवर झाल्या, त्या देखील आपण जिंकलो। सेनेटची निवडणूक जिंकलो आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल काल परवाकडेच राहुल गांधींनी जो लेख लिहिलेला आहे, निवडणूक आयोगाने जे सेटिंग केलं, फिक्सिंग केलं, ते सगळी मॅच फिक्सिंग करून देखील मुंबईने आपल्याला 10 आमदार आपले निवडून दिले। याचा अर्थ हाच होतो की वर्षानुवर्ष ज्यांना मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचं होतं, गिळायचं होतं,
कदाचित गुजरातला जोडायचं होतं किंवा वेगळं ठेवायचं होतं. हे प्रयत्न मुंबईला जिंकू शकत नाही तर काय करायचं मग? एका उद्योगपतीच्या घशात घालायची मुंबई आणि अशी बनवून ठेवायची मुंबई प्रायव्हेट लँड काहीतरी करून की मग तुम्ही मग भले खासदार व्हा, आमदार व्हा, नगरसेवक व्हा, महापौर व्हा, मंत्री व्हा, मुख्यमंत्री व्हा, तुमचा आवाज, मुंबईकरांचा आवाज मुंबईत ऐकू जाणारच नाही, मुंबईत कोणी ऐकू शकणारच नाही, असं दाबून टाकायचा. आणि हे संकट आज जे मी मागे लिहिलेलं ना, लढा आपल्या मुंबईचा, ह्या लढ्यात तुम्ही सहभागी होणार की नाही होणार हे तुम्हाला आज ठरवायचं. तुम्हाला ठीक आहे, आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आंदोलन करायची, हाक मारायची वेळ येतच नाही, कारण आपली आंदोलन ही ज्वलंत असतात. आंदोलन आपण करत आलेलो आहे. गेले 2 वर्ष आपण सातत्याने जे विषय घेतलेले आहेत, मग तो रस्त्यांचा घोटाळा असेल. रस्त्यांचा घोटाळा मी 2 वर्ष सतत मांडत आलेलो आहे की जवळपास 6080 कोटीचा घोटाळा. त्यावेळी देखील मी प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली होती. मला आठवतो तो दिवस, जानेवारीतला दिवस होता. तेव्हा मी पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं, प्रधानमंत्री महोदय तुम्ही कृपा करून ह्या रस्त्यांच्या भूमिपूजनासाठी येऊ नका, तुमची याच्यात बदनामी होईल. पण आले ते, भूमिपूजन केलं 18 जानेवारीच्या तारखे. आणि त्यानंतर आपण पाहतोय गेले 2 वर्ष संपूर्ण मुंबई, पहिल्या वर्षी तर कामच सुरू झाली नव्हती आणि दुसऱ्या वर्षाने आत्ता म्हणजे हे मागची 2 वर्ष आपण पाहतोय संपूर्ण मुंबई, प्रत्येक गल्ली ही खोदून ठेवले ना. काही परिसर तर असे झालेत आपल्या उपनगरामध्ये की गाडी आणि रिक्षा सोडा, आपण पण चालून जाऊ शकतो की नाही हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्याच्यात रस्त्यांचे खड्डे तर आहेच, रस्ते चांगले होते ते खोदून ठेवलेले आहेत. भले मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना ॲडव्हान्स मोबिलायझेशनच्या नावाखाली मुंबईकरांचे पैसे दिलेले आहेत. आणि आज परिस्थिती अशी झालेली आहे की ह्याच घोटाळ्यामुळे आणि अनेक असे घोटाळे जे झालेत त्यामुळे मुंबईच्या मुंबई महानगरपालिकेत, जी मुंबई महानगरपालिका आपण 1997 पासून जपून सगळे इथे जे नगरसेवक, माजी नगरसेवक, इच्छुक नगरसेवक असतील, होतकरू नगरसेवक असतील, भावी नगरसेवक असतील, महापौर असतील जे बसलेत, तुम्हाला सर्वांना माहिती आहे 1997 साली जेव्हा आपली सत्ता आली 600 कोटीचे डेफिसिट होतं. आपण काम करून करून कुठेही टॅक्स न वाढवता 92,000 कोटीचं सरप्लस आपण मुंबई महानगरपालिकेचं एकटीचं केलं होतं. कोणासमोर वाकायची वेळ आली नाही, कोणासमोर झुकायची वेळ आली नाही, दिल्लीसमोर तर कदापि नाही. पण आज या एशनशी सरकारने असेल, या भाजपच्या घोटाळेबाज सरकारने असेल, ह्याच 92,000 कोटीला 1.5 नाही 2 नाही तर 2.5 लाख कोटीचं परत एकदा डेफिसिट कमिटेड लायबिलिटीमध्ये नेले. हे पैसे कोणाचे होते? तुमचे, आमच्या सर्वांचे, मुंबईकरांचे होते. पण वापरले कोणासाठी? त्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्ससाठी वापरले. आज आपण पाहतोय ह्याच घोटाळ्यांमुळे, रस्त्याचा घोटाळा असेल, ही सगळी जी घोटाळेबाज कामं हे करून ठेवलेली आहेत, मिंदेंनी करून ठेवलेली आहेत, त्याच भ्रष्टनाथ मिंडेंमुळे. आणि होय, मी भ्रष्टनाथ मिंदेच बोलणार कारण भ्रष्ट आहेच, त्याच्यामुळेच तर पळायला लागलं होतं त्यांना गुवाहाटीला. पण ह्याच भ्रष्टनाथ मिंडेंमुळे आज आपण पाहतोय BSTचे काय हाल झालेत. दरवाढ झाली की नाही झाली? आपल्या वेळी BST 5 किलोमीटर किती रुपयात जायचो आपण? 10 किलोमीटर किती रुपयात जायचो आपण? 15 किलोमीटर किती रुपयात जायचो? आणि कुठूनही कुठे जर 15 किलोमीटरच्या पुढे असेल तर 20 रुपयात आपण जाऊ शकत होतो. आता भाडेवाढ झाल्यानंतर किती झाले? दुप्पट. आणि बसेस वाढल्यात का? वेळेवर पगार मिळतात का? BMC कर्मचाऱ्यांना पगार मिळतात का? नाही मिळत आहेत. मग ह्याल मुंबईचे कोणी करून ठेवलेत? सगळं काहीच जे चांगलं चाललं होतं ते लुटायचं आणि हे लुटायचं म्हणजे नुसतं मुंबईची तिजोरी खाली करायची नाही ना. मुंबई आपली जी आपल्या मराठी माणसांची, तुमची, आमची सर्वांची मुंबई आहे, ही देखील त्यांना आपल्या हातातून खेचून घ्यायची. इथे मी 4-5 स्लाइडचं प्रेझेंटेशन आणले कारण जेव्हा आपण धारावीबद्दल बोलतो तेव्हा ठीक आहे, आपण अदानीच्या घशात घालायची नाही. हे कशासाठी, कोणासाठी आपण लढत आहोत, का म्हणून आपण लढत आहोत? कदाचित उद्या हे आंदोलन पेटल्यानंतर तुमच्या आमच्यावर सगळ्यांवर केसेस येतील, आपल्याला रस्त्यावर उतरायला लागेल, यांचे जे JCB येतील, बुलडोझर येतील, ठेचून काढायला लागेल आपल्याला. पण हे करत असताना तुम्हाला स्वतःला पटलं पाहिजे की तुम्ही आंदोलन कोणासाठी करताय, कशासाठी करताय. जसं मी 2 वर्षाच्या रस्त्याच्या घोटाळ्याचं सांगितलं. आणि बघा, प्रत्येक पाऊल जे आपण पुढे टाकतोय कुठे ना कुठेतरी वरतून देव बघत आहे, शिवराय बघत आहेत, माझे आजोबा बघत आहेत आणि आपल्याला यशस्वी ठरवत आहेत. कारण तसंच मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 3 ऑक्टोबरला मी पत्रकार परिषद घेतली होती आणि गायमुख ते ठाणा ते बोरिवली जे टनल होतं आणि उन्नत मार्ग जो होता त्याच्याबद्दल मी पत्रकार परिषद घेतली होती की हा घोटाळा आहे.
15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं की हा घोटाळा आहे, टेंडर रद्द करा, नाहीतर आम्हाला तुम्हाला आत टाकायला लागेल. म्हणजे मी रस्त्यांबद्दल बोलत होतो, मी पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलत होतो, मी स्ट्रीट फर्निचरबद्दल जे सांगितलं होतं, मी ह्या ठाणे बोरिवलीबद्दल जे सांगितलं होतं, आणि आज जे धारावीबद्दल सांगत आहे, मी असेल की उद्धव साहेब असेल, एका वेगळ्या पोटतिडकीने सांगत आहोत, कारण ही मुंबई आपली आहे आणि आपलीच राहायला पाहिजे. कोणी उद्योगपती, आणि वर्षानुवर्ष इथे उद्योगपती आलेले आहेत. उद्योगपत्यांनी मुंबईला आपलं घर समजलेलं आहे. जगात अनेक लोक श्रीमंत झालेले आहेत आणि श्रीमंत होण्यात काही गैर नाही, झालेच पाहिजेत. मुंबईकरचं कोण श्रीमंत होत असेल तर आपल्याला आनंद आणि अभिमानच असला पाहिजे. पण ही श्रीमंती माझ्या मुंबईला लुटून तुम्ही श्रीमंत होऊ शकणार नाही, हे देखील आपण ठरवलं पाहिजे. जर तुम्हाला राहायचं असेल या मुंबईमध्ये धंदा करायचा असेल तर मुंबईकर म्हणून राहा, मुंबईचा आदर करा, मुंबादेवीचा आदर करा, आणि तरच तुम्ही इथे व्यवसाय करू शकाल. आज जो धारावीचा प्रकल्प आपल्या डोळ्यासमोर आपण पाहत आहोत, मला वाटतं धारावी हा प्रकल्प किती लोकांनी आपण ऐकले धारावीबद्दल? सगळ्यांनी ऐकलं ना? काय वाटतं आपल्याला धारावीबद्दल? पुनर्विकास झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? झालं पाहिजे ना. धारावीकरांना त्यांची घरं मिळाली पाहिजेत की नाही मिळाली पाहिजेत? जे वर्षानुवर्ष तिथे कुंभारवाडा असेल, तिथे चर्मउद्योग असेल, तिथे अनेक वेगळे, आपला कोळीवाडा आहे तिथे, त्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळाली पाहिजेत की नाही मिळाली पाहिजेत? मिळाली पाहिजेत ना. आणि म्हणून हा धारावीचा जो पुनर्विकासाचा प्रकल्प आहे, हा प्रकल्प आपल्या वेळी देखील आपण ह्याला चालना देत होतो. हे जे बोलतात ना, खोटं बोलतात. आपल्या वेळी हे टेंडर निघालं नव्हतं. हे टेंडरची जर तुम्ही तारीख बघाल तर ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये कोणाचं सरकार होतं? भ्रष्टनाथ मिंदेंचं. बरोबर आहे ना? आपलं सरकार हे जूनमध्ये यांनी पाडलं, घोटाळा करून पाडलं, पळून गेले आणि पाडलं या दरपोक लोकांनी. पण हेच आपला हेतू होता की धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर त्यांना मिळालंच पाहिजे. किती वर्ष ते झोपडपट्टीमध्ये राहणार किंवा ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीमध्ये राहणार. आपण पाहतो, माझ्या आजोबांनी जेव्हा SREची योजना आणली, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी SREची योजना आणली, तेव्हा हेच होतं की प्रत्येक मुंबईकराला जो मेहनत करतो या मुंबईमध्ये, छोटी मोठी कामं करतो पण मोठी स्वप्न बघतो आणि ज्याच्यामुळे मुंबई चालते, त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे. आपण पाहत आलेलो आहे की वर्षानुवर्ष आता ही घरं कुठे ना कुठेतरी लोकांना मिळायला लागलेली आहेत. ह्या स्कीम होत असतात SREच्या. पण धारावीबद्दल एवढं एक वलय निर्माण करून ठेवलं होतं. आणि आपल्या वेळी देखील हाच एक विषय होता की रेल्वेची जागा धारावीकरांना मिळणार की नाही मिळणार, आणि आपण तो प्रयत्न करत होतो. जर तुम्हाला सांगायचं झालं तर मूळ धारावी आहे, जिथे झोपडपट्टी असेल किंवा साधारणपणे स्लम एरिया आपण ज्याला बोलतो, स्लम सोसायटी बोलतो, हे 300 एकरमध्ये होती. बाजूच्या जे आता अधिक त्यांना दिलेले आहेत ते 240 एकर दिले. म्हणजे झाले किती? 540 एकर, जवळपास 540 ते 550 एकर हे धारावी प्रकल्पासाठी आपण देव करत होतो. आता तुम्ही तसं पाहायला गेलं, कुठचाही विकासक असेल त्याला 540 एकर जर मिळत असेल, म्हणजे 240 250 एकर अधिकचे मिळत असतील, तर ट्रान्झिट असेल, PAP असेल, PTC असेल, नवीन घरं असतील, रिहाबची घरं असतील, खूप झाली ना, तिथे बांधू शकतात ना. पण ह्यांचे मनसुबे फार वेगळे आहेत. पुढच्या स्लाइडवर जाऊया. ह्यांचा मनसुबा फार वेगळा आहे. ह्यांच्या जे मनात आहे ना, हा धारावीचा पुनर्विकास नाही आहे. भाजप मालकाचा विकास. म्हणजे कोणाचे मालक? कोणाचे मालक? हे मनात आपले एकदम स्पष्ट आहे ना. भाजपचे जे मालक आहेत कोण? अदानी. त्यांना त्यांचा स्वतःचा विकास करून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघा, ह्याच्यात गंमत अशी केली त्यांनी, परवाकडे जो मास्टर प्लॅन मंजूर केला मुख्यमंत्री महोदयांनी, मी साधा प्रश्न विचारला की मुख्यमंत्री महोदय, तुम्ही जो मास्टर प्लॅन मंजूर केलेला आहे, त्या मास्टर प्लॅनमध्ये मंजूर करत असताना त्या खोलीमध्ये मुंबई प्रेमी कोण होतं का? धारावीतलं कोणी होतं का? मुलुंडमधलं कोणी होतं का? विक्रोळीतलं कोणी होतं का? कुर्ल्यामधलं कोणी होतं का? कोणीच नव्हतं. मग तुम्ही मंजूर कोणासाठी केलात? तुमच्या स्वतःच्या पक्षाच्या मालकासाठी केलात. कारण ह्याच्यात अटी अशा टाकलेल्या आहेत की जर तुम्ही धारावीमध्ये 2000 पर्यंत राहत असाल तर तुम्हाला धारावीतच घर मिळणार. आता SREची कट ऑफ डेट काय? 11 की 15 की काय? आणि इथे सुनील शिंदेजी आले आहेत, सचिन भाऊ आलेले आहेत. मला तुम्ही सांगा, आपण BDDची जेव्हा घरं देत होतो 160 स्क्वेअर फुटापासून